शेतकऱ्यांनी विनंती केलेली होती की किमान आम्ही जी खतं टाकलेली आहेत, ऊसाची लागण करायला ऊसाचे बी लावलेले आहेत, ती लागण करून द्या शिल्लक पाण्यावर. कारण माहिती नव्हता तुम्ही कपात करणार आहे ते, आणि आमचं ऊसाचं बी वाळून चाललेलं आहे, खत वाया चाललेलं आहे. 2 दिवसामध्ये आम्ही सगळं ते संपवतो आणि 20 तारखेनंतर तुम्ही कपाती सुरू करा अशी विनंती केली होती. कोल्हापूरच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी ते ऐकलं सुद्धा आणि तशा प्रकारचं एक नोटिफिकेशन निघालं. परंतु रात्री 12 वाजता कुठून चक्र फिराली मला माहिती नाही, तो आदेश रद्द केला आणि आजपासून कपात रद्द केलेली आहे. मी प्रत्यक्ष राजापूरच्या बंधाऱ्यावर आलेलो आहे. याचं कारण हे पाणी बघा किती तुडुंब भरलेलं आहे, बंधारा भरलेला आहे आणि या बंधाऱ्यातनं खाली पाणी वाहून चाललेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये वाहून चाललेलं आहे. हे सारं पाणी वाहून कर्नाटकात चाललेलं आहे. जलसंपदा विभागाच्या बेअक्कल लोकांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की शेतकऱ्यांनी खतं टाकलेली आहेत, ते खत वाया चाललेलं आहे, त्यांनी बी मांडलेलं आहे ऊसाचं, भाजीपाला सुकून चाललेला आहे. तुम्ही कपाती सुरू केलाय का? तर प्यायला पाणी नाही, जनावरांना पाणी उपलब्ध करून देणं, बाकीच्या बारीक सारीक गोष्टीसाठी पाणी उपलब्ध करून देणं, असं नियोजन केलं असतं तरी सुद्धा जवळपास ऑगस्ट पर्यंत आहे ते उपलब्ध पाणी शेती आणि पिण्याला वापरता आलं असतं. पण नेमकं तुम्ही काम कोणासाठी करताय? काय तिकडनं कोणी तुम्हाला पैसे दिलेले आहेत ह्या कपाती करण्यासाठी आणि पाणी सगळं वाहून आमच्याकडे येऊन दे म्हणून? या प्रश्नाचा उत्तर जलसंपदा मंत्र्यांनी दिलं पाहिजे आणि जलसंपदा सचिवांनी सुद्धा दिलं पाहिजे. कारण स्थानिक अधिकाऱ्यांनी कपात मागं घेतलेला असताना सुद्धा माझी अशी माहिती आहे की मुंबईतनं फोन आला आणि पुन्हा कपाती करायला लावली रात्री 12 वाजता.